नमस्कार विवर्ष आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत। खूपच प्रकाश येऊन राहिला, सगळं पांढरं पांढरं दिसतं। इतकं प्रकाश येत आहे ना, कारण ऊन 9:30 झाले आहे, तर माझी कामं झाली। किचनमध्ये मोठी खिडकी असल्यामुळे सकाळचं खूप छान ऊन येतं खिडकीतून, कारण किचन ही पूर्वमुखी आहे, त्यामुळे खूप छान ऊन येते आणि सगळीकडे कुठेही कॅमेरा लावला ना तरी पण सगळीकडे पांढरं पांढरंच दिसते। तर असो, आणि ही वेळ होती सकाळची, आता मला स्वयंपाक बनवायचा होता, परंतु साय पण मी सकाळीच बाहेर काढून ठेवली होती। 2 डब्बे साय होती, तर आता त्याचं मला तूप पण बनवायचं होतं। तर मी आधी पण तुम्हाला शेअर केला आहे मी कशा पद्धतीने तूप बनवते ते, आणि थोडंसं आज पण माहिती देणार आहे। तर काही मिक्सरची गरज नाही, गरम पाणी नाही की थंड पाणी नाही वापरायचं यासाठी। फक्त साय ही सकाळी उठल्याबरोबर किंवा तुम्हाला जेव्हा बनवायचं असेल तेव्हा त्याआधी 2-3 तास आधी सायचा डब्बा असो किंवा गंज असो काही, ते बाहेर काढून ठेवायचं। जोपर्यंत ती पूर्ण साय नरम पडत नाही तोपर्यंत बाहेर काढून ठेवायची, आणि 2-3 तासानंतर एका गंजामध्ये घेऊन छान रवीने किंवा चम्मचने किंवा हाताने तुम्ही ती फेटू शकता। ती कुठपर्यंत फेटायची, जोपर्यंत त्या साईमधून थोडंसं किंचित दूध बाहेर निघत नाही तोपर्यंत, बिलकुल म्हणजे 5 मिनिटसुद्धा लागत नाही लोणी निघायसाठी। तर अशा पद्धतीने मी साय पूर्णपणे फेटून घेतली, आणि आता याच्यातून पूर्णपणे दूध रिलीज व्हायला सुरुवात झालं आहे, त्याच्यातून दूध निघायला सुरुवात झालं आहे बघा, थोडं थोडं दूध निघत आहे, आणि दूध निघाल्यानंतरच त्याचं लोणी बनते। हे बघ, आता अशा पद्धतीने पूर्णपणे दूध निघालं आहे। आता याला काय करायचं, दूध निघाल्यानंतर यामध्ये तुम्ही कोणतंही पाणी टाकू शकता, कोमटही पाणी टाकू शकता किंवा थंडही पाणी टाकू शकता। कोणतंही पाणी जरी टाकलं तरी पण चालते, की गरम किंवा थंडच पाणी पाहिजे असं नाही। तर आता हे दूध मी बाहेर काढून घेणार आहे, कारण याच्यापासून मला पुन्हा पनीर पण बनवायचं आहे। तर आता लोणी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे, आणि त्यानंतर मग गॅसवर ठेवणार। तर लोणी निघाल्यानंतर गॅस लावायचा आणि त्यावर हा गंज ठेवायचा। बघा, हाताला पण चिपकत नाही काहीही केलं तरी, नाही थंड पाण्याची गरज आणि नाही गरम पाण्याची गरज, नाही मिक्सरची गरज। तर अशा पद्धतीने तुम्ही पण लोणी बनवून बघा। आता हे लोणी मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं, गंजामध्ये पाणी काढून घेतलं, आणि आता हा गंज मी गॅसवर ठेवणार। तर गॅसवर ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम ही मोठीच ठेवायची सारखी, जोपर्यंत पूर्णपणे लोणी वितळत नाही तोपर्यंत गॅस हा मोठाच ठेवायचा, म्हणजे गॅसचा जाळ हा मोठाच ठेवायचा। तर अशा पद्धतीने एक साईडने आता मी लोणी बनवून घेणार आहे, आणि जे लोणी आपण 2 पाण्याने धुवून घेतलं आहे ते पाणी एक साईडने गंजामध्ये मांडलं आहे मी। आता हे पाणी गरम करून घ्यायचं, छान उकळी येऊ द्यायची पाण्याला, आणि त्यानंतरच त्यामध्ये मग तुम्ही व्हिनेगर टाकू शकता किंवा लिंबू टाकू शकता किंवा दही पण टाकू शकता, परंतु छान उकळी येऊ द्यायचं पहिले। तर आता दूध पण उकळी यायला सुरुवात झालं आहे, म्हणजे पाणी ते जे आपण लोणी धुतलं ते पाणी उकळी यायला सुरुवात झालं आहे, आणि आता यामध्ये टाकणार आहे मी व्हिनेगर। तर एकच झाकणभर व्हिनेगर टाकणार आहे, कारण जास्त टाकायची काही गरज नाही, कारण दूध फाटायला वेळ लागते, परंतु लोणी काढताना जे दूध निघते ते फाटायला वेळ लागत नाही, कारण हे 8-10 दिवसाचं असते त्यामुळे। तर आता बघा किती छान पनीर पण झालं आहे आता, कारण दुधाला उकळी आली होती त्यानंतरच त्यामध्ये व्हिनेगर टाकलं होतं। तर अशा पद्धतीने दुधापासून साईपासून लोणी, आणि लोणी निघाल्यानंतर तिथून जे दूध निघते त्यापासून पुन्हा पनीर पण बनते। तर अशा प्रकारे पनीर पण छान बनलं होतं। 100 ग्रॅम पनीर झालं होतं। इथे जरी छोटा गोळा दिसत असला तरी पण 100 ग्रॅम होतं पनीर। तर अशा प्रकारे पनीर पण बनवून घेतलं, आणि आता एक साईडने तूप पण बनवणं सुरू होतं, म्हणजे आता तूप होतच आलं होतं। तर त्यानंतर मग तूप झाल्यानंतर आता तूप पण आपल्याला जसं लागेल तसं बनवायचं। कोणी पिवळं म्हणजे कच्चं ठेवतं,
कोणाला लाल पाहिजे, तर आमच्या घरी लालच पाहिजे तूप. त्यामुळे खूप कच्चं नाही ठेवायचं. कच्चं तूप आहे ना, खूप लवकर खराब होते. त्यामुळे तर थोडं तरी लालसर होऊच द्यायचं. लालसर तूप खूप दिवस टिकते आणि पिवळसर तूप हे लवकर खराब होते. त्याचा खराब म्हणजे त्याचा वास लवकर सुटतो त्याला. तर अशा प्रकारे अर्धा लिटर तूपही निघालं आणि 100 ग्रॅम पनीरही निघालं. आता हे सगळं ठेवून देणार आहे मी. की तूप थंड झाल्यानंतरच मग डब्बा तो फ्रीजमध्ये ठेवून देणार. आणि आता मला बनवायचा होता स्वयंपाक, कारण त्यातच अर्धा तास चालला गेला माझा. आता वाजले होते 10 आणि कुकर लावून घेणार आणि त्यानंतर मग मी देवपूजा करून घेणार. तर यासाठी पालक छान स्वच्छ धुवून घेतली आणि डाळ, तांदूळ, डाळ, पालक ही अलग सेपरेट शिजवायची. कारण मुलांना जर साधं वरण लागत असेल तर मग मुलं पालक ते निवडून अशी खात नाही साध्या वरणामध्ये. वाटल्यास फोडणीच्या वरणातली खाते, परंतु साध्या वरणामध्ये पालक नको. त्यामुळे मी पालक सेपरेटच मांडते केव्हाही. डाळ अलग, तांदूळ अलग आणि पालक अलग शिजवते. तर पालकमध्ये टमाटर आणि मिरची शिजवून घेणार आणि त्यानंतर मग फक्त आपल्याला फोडणीच द्यायचं असते. तर अशा प्रकारे कुकर पण लावून घेतला. डाळ, तांदूळ आणि एका अलग डब्यामध्ये पालक, टमाटर आणि मिरची हे शिजवून घेणार आहे. अशा प्रकारे कुकर लावून घेतलं. आणि ही आहे माझी गणपतीची मूर्ती. मी गणपतीपुळेवरून आणली ही मूर्ती गणपती बाप्पाची. छान आहे ना. पहिले मी याला आंघोळ करून घेणार गणपती बाप्पाला. आणि आता पण याला छान स्वच्छ पुसून घ्यायचं. कोरड्या फडक्याने पुसून घ्यायचं याला. त्यानंतर मग मंदिरातील कपडा मी आदल्या दिवशीच बदलवला होता. वस्त्र हे मंदिरातील. त्यामुळे आज फक्त मूर्त्या उचलूनच धुवायच्या होत्या. एक एक मूर्ती काढत जाते आणि धुवून पुन्हा ठेवत जाते. त्यानंतर मग हळदी कुंकू लावते. आणि आज काही फुलं नव्हती झाडाला आणि मार्केटमधूनही काही मला फुलं आणता आले नाही. त्यामुळे फुलं काही नव्हतेच. तर अशा प्रकारे मी पूजा करून घेतली. छान देवासमोर छोटीशी रांगोळी काढली आणि अशा पद्धतीने पूजा पण झाली. आणि देवाजवळ नेहमी 2च दिवे लावायचे. कारण एक आपल्या देवासाठी आणि एक कुळदेवासाठी. तर आपलं कुलदैवत जेही असो त्यांच्यासाठी एक दिवा लावायचाच लावायचा. तर असो, अशा प्रकारे आता पूजा पण झाली होती माझी आणि कुकर पण झाला होता. तर बघा किती छान पालक पण शिजली. पालकमध्ये तर मी बिलकुलही पाणी टाकलं नव्हतं, तरी पण ती वाफेने शिजते त्याच्यामध्ये आणि त्याला पाणी पण सुटते टमाटर असल्यामुळे. तर आणि डाळही छान शिजली होती. तर आता देणार आहे मी वरण फोडणी. तर पहिले तेल टाकून घेतलं. त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर जिरा मोहरीची फोडणी दिली आणि त्यानंतर मग त्यामध्ये कांदे टाकून घेतले. आता काही मिरची टाकायची गरज नव्हती, कारण मी मिरची पहिलेच पालकमध्ये शिजवून घेतली होती. तर आता कांदा झाल्यानंतर त्यामध्ये लसूण ठेचून टाकला आणि लसूण हा ठेचूनच टाकायचा, कारण ठेचलेल्या लसणाने कोणत्याही भाजीला चव छान येते. लसूण जिरं तर पहिले आपण वाटूनच घ्यायचं आणि त्यानंतर 2-3 पाकळ्या ठेचून टाकायच्या. तर अशा प्रकारे लसूण टाकून घेतला. त्यानंतर तो पण छान होऊ दिला. त्यानंतर त्यामध्ये जिरा पावडर, धना पावडर, तिखट, मीठ, हळद हे टाकून घेतलं आणि आता शिजलेली पालक टाकून घ्यायची. तर पालक टाकल्यानंतर लगेचच वरण म्हणजे डाळ टाकायची नाही त्यामध्ये. पालकला जे पाणी सुटलं आहे ते थोडं किंचित
आटू द्यायचं, म्हणजे कमी होऊ द्यायचं. आणि त्यानंतरच मग त्यामध्ये डाळ टाकून घ्यायची. आणि डाळ आता मी रवीने फिरवून घेणार आहे, कारण थोडीशी पूर्ण डाळ नाही फिरवायची, म्हणजे काही काही डाळ पण वरणामध्ये दिसली पाहिजे आणि थोडं घट्ट पण झालं पाहिजे. यासाठी थोडीशी अलगद रवीने फिरवून घेतली आणि त्यानंतर मग कढईमध्ये टाकून घ्यायची. तर आता पालकचं पाणी पण कमी झालं होतं, म्हणजे आटलं होतं पाणी. आणि अशा प्रकारे रवीने डाळ पण फिरवून घेतली. आणि आता हीच डाळ मी आता कढईमध्ये टाकून घेणार आहे. पालकचं पाणी कमी झालं होतं आता. आणि पालक छान एकजीव झाली होती पूर्णपणे, कारण कुकरमध्ये शिजल्यानंतर ती छान शिजूनच जाते. आता त्यामध्ये सांबार टाकून घेतला आणि आता टाकलाय डाळ टाकून घेतली आता. आणि आता याला छान उकळी येऊ द्यायची. 1-2 उकळी आली की डाळ पालक तयार. आता हे झाल्यानंतर आता मी पोळ्या टाकून घेणार आहे. तर अशा रीतीने भात, पालकचं वरण आणि पोळ्या असा स्वयंपाक बनवून घेतला. त्यानंतर मग मी कपडे धुवून घेतले. आंघोळ झाल्यानंतर कपडे धुतले की पूर्ण ओलच होऊन जाते, त्यामुळे मग डबल आंघोळ पुन्हा. आणि ही वेळ आहे संध्याकाळची. तर मुलांनी आणले होते गुपचूप, रेडीमेड गुपचूप घेऊन आले मार्केटमधून. आणि पाण्याचे पण त्या रेडीमेडच्या चटणीच्या पोळ्या मिळतात, गोड चटणी आणि तिखट चटणीच्या. तर त्यापासून पण पाणी बनवलं होतं. आणि मी घरी पण पाणी बनवलं चिंचेचं. आणि आता बसलोय गुपचूप खायसाठी सर्वजण. तर अशा रीतीने संध्याकाळचा हा टाईम मुलांसोबत घालवला. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री.